जालना एमआयडीसीतून मोटरसायकल चोरणारे चौघे गजाआड. चंदनझिरा पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केल्या 4 दुचाक्या. जालना शहरातील एमआयडीसी मधून दुचाकी चोरणाऱ्या 4 जणांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकत 2 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाक्या जप्त केल्या आहेत. शहरातील एमआयडीसी भागातील गजकेसरी मधील कामगार भगवान तांगडे यांची 9 ऑक्टोबर रोजी चोरलेली मोटरसायकल क्रमांक MH21BT1465 ही HF डिलक्स काळ्या रंगाची मोटार घेऊन शहरातील शास्त्री मोहल्ला भागातील आकाश दादाराव साळवे हा घेऊन फिरत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी साळवे यास पकडून मोटरसायकल जप्त केली. साळवे याच्याकडे चौकशी केली असता त्यानं सदर गुन्हा त्याचे साथीदार बालाजी संजय वाघ, अनिल किशोर मोरे, रितेश राजू शिंदे यांच्यासोबत केल्याची कबुली देत चारही आरोपींनी एमआयडीसी भागामधून यापूर्वी सुद्धा हिरो होंडा स्प्लेंडर, बजाज सिटी आणि हिरो स्प्लेंडर प्लस अशा एकूण 2 लाख रुपयांच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब बेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, राजेंद्र पवार, अभिजित वायकोस, चालक शेजूळ यांनी केली आहे. अटक केलेली आहे. काय इथून कारवाई आहे? गजकेसरी कंपनीतून एक गाडी चोरीला गेलेली होती आणि माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशनला एक मोटर वाहन चोरीचं खास पथक आपण स्थापन केलेलं होतं. त्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्या गोपनीय माहितीच्या आधारे आकाश दादाराव साळवे, बालाजी संजय वाघ, अनिल किशोर मोरे आणि रितेश राजू शिंदे या 4 आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळालेली होती. त्या आरोपींना अटक केलेली आहे. त्याच्याकडून ही चोरीला गेलेली मोटरसायकल प्लस अन्य 3 मोटरसायकल असा जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि हे 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अजून जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PI श्री बाळासाहेब पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, राजेंद्र पवार, अभिजित वायकोस आणि चालक शेजूळ या टीमने ही कारवाई केलेली आहे. अजून जास्त गुन्हे उघडकीला आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आरोपींच्या विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याबाबतचा काय अभिलेख उपलब्ध नाही. यापूर्वी केलेले नाही, ते फर्स्ट टाइम ऑफेंडर आहेत अजून, परंतु यापेक्षा जास्त गुन्हे त्यांनी केलेले असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे.